नाशिक महापालिकेसाठी तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे। भाजप विरुद्ध शिवसेना, राष्ट्रवादी युती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना रंगण्याची शक्यता आहे। महायुती एकत्र लढण्याच्या आशा मावळल्या असून कोणत्याही क्षणी शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या युतीची घोषणा होण्याची शक्यता आहे। पाहूया। नाशिकमध्ये शिवसेना राष्ट्रवादीची युती। भाजपची स्वबळाची रणनीती। महाविकास आघाडी एकजुटीनं एक दिलानं लढणार। नाशिक महापालिका निवडणुकीसाठी राजकीय चित्र काय असेल हे आता स्पष्ट होऊ लागलंय। नाशिकमध्ये भाजपनं जागा वाटपात फारच ताणून धरल्यानं शिवसेना आणि राष्ट्रवादीनं वेगळी वाट चोखाळली आहे। शिवसेना आणि राष्ट्रवादीनं युती केली असून युतीची घोषणा काही तासात होण्याची शक्यता आहे। भुजबळ फार्म हे शिवसेना राष्ट्रवादी युतीच्या चर्चेचं केंद्र झालंय। शिवसेना शिंदे साहेबांची आणि NCP अजितदादा गट यांनी आपण एकत्र येऊन आमच्या बसून एक दोन चार दिवस चर्चा झाल्या आणि त्या पद्धतीनं आम्ही एकत्र येऊन शिवसेना आणि NCP एकत्र येऊन आणि ह्या निवडणुकीला सामोरं जाण्याचं आम्ही ठरवलेलं आहे। नाशिकमध्ये भाजप सत्ताधारी होती, त्यामुळे पुन्हा भाजपला स्वबळावर बहुमत मिळेल असा आत्मविश्वास आहे। शिवसेना आणि राष्ट्रवादीला सोबत घेतल्यानं भाजपची अडचण होणार होती। भाजपनं महायुतीत लढताना 80 जागांवर दावा ठोकला होता। उर्वरित 42 जागा घेण्यास शिवसेना आणि राष्ट्रवादी तयार नव्हती। आता शिवसेना आणि राष्ट्रवादीनं स्वतःची वेगळी चूल मांडण्याचा निर्णय घेतलाय, त्यामुळे भाजपला सर्वच्या सर्व 122 जागा लढता येणार आहे। शिवसेना राष्ट्रवादी स्वतःच वेगळे झाल्यामुळे भाजपला आता 122 जागांवर निवडणूक लढण्याचा मार्ग मोकळा झालाय। 122 जागा लढल्यानंतर 100 जागा सहजपणे जिंकून येऊ असा त्यांचा आत्मविश्वास आता पूर्ण होणार आहे। महाविकास आघाडीनं नाशिकमध्ये जोरदार मोर्चे बांधणी केली आहे। नाशिकमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मनसे हे मोठ्या भावाच्या भूमिकेत असणार आहेत, तर राष्ट्रवादी शरद पवार पक्ष आणि काँग्रेस हे छोट्या भावाच्या भूमिकेत असण्याची शक्यता आहे। काँग्रेसला 13, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला 13, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मनसे या दोन्हींना मिळून 96 जागा असं जागा वाटप ठरल्याची माहिती समोर आली आहे। चांगल्यापैकी म्हणजे सन्मानजनक जागा आम्हाला देखील काँग्रेसला त्यांनी सोडलेल्या आहेत आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही ही निवडणूक लढवणार। शरदचंद्र पवार आमचा मित्रपक्ष जे आम्ही आहोत महाविकास आघाडी घटक पक्ष, सगळ्यांची चांगली बोलणी झालेली आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीने आम्ही आघाडी केलेली आहे। पण दुसऱ्या बाजूला वसंत गीते असं म्हणतायत की आम्ही 122 जागांच्या तयारीत आहोत, अजूनपर्यंत आमचं काहीही झालेलं नाही। नाही, तर आमचं आज बैठक झाली आमची आणि त्यापैकी आम्ही जे आमचं एकमत ठरलं ते आम्ही केलेलं आहे। बरोबर, नाशिकमध्ये आता तिरंगी लढत होणार हे जवळपास स्पष्ट झालंय। नाशिकची ही राजकीय लढाई कोण जिंकणार याची उत्सुकता निर्माण झाली आहे। योगेश खरे, झी 24 तास, नाशिक।